करायला आली आहे मी माझ्या मिनी व्लॉगचा गाजावाजा. नमस्कार, मी पूजा. तर ही बघा जादू. तर तुम्ही आता विचार करत असाल की ही दोघं लग्नानंतर एवढी नटून थटून कुठे निघाली आहेत. तर कसं आहे, आपल्याकडे लग्न झाल्यानंतर आपल्या कुलदेवताच्या दर्शनाला जाण्याची प्रथा आहे. तर माझ्या सासरचं कुलदैवत दख्खनचा राजा ज्योतिबा आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण निघालो होतो ज्योतिबाच्या दर्शनासाठी. आणि आम्हाला रस्त्यात इतकं ट्रॅफिक मिळालं की हा बिचारा नवरदेव वैतागून गेलेला. त्यानंतर ट्रॅफिक थोडंसं क्लिअर झाल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला आणि फायनली आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावर पोहोचलो. लग्नानंतर नवीन जोडप्यांना कोल्हापूर जवळील ज्योतिबा देवस्थानावर आशीर्वाद घेण्यासाठी जाण्याची प्रथा आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच कुटुंबांचं ज्योतिबा हे कुलदैवत मानले जाते. हे सुखी वैवाहिक जीवनासाठी देवाचे आशीर्वादच असतात. तिथे पोचल्यानंतर आम्ही आमच्या पुजाऱ्यांच्या घरी गेलो. पुजाऱ्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी आमचा चहा पाणी केला आणि थोड्या वेळाने त्यांनी आमच्या जेवणाचीही खूप सुंदर अशी सोय केली होती. लग्नाआधी आम्ही एकत्र खूप वेळा ज्योतिबाच्या दर्शनासाठी गेलो होतो. पण लग्नानंतर ऑफिशियली जोडीने देवाच्या दर्शनाला जाण्याचा आनंदच वेगळा असतो. नवीन जोडप्यांना त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आशीर्वाद मिळावेत, याच उद्देशाने ज्योतिबाच्या डोंगरावर दर्शनासाठी जाण्याची प्रथा आहे. मंदिराकडे जाताना सर्वात आधी मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच 3 मंदिरांचा समूह दृष्टीस पडतो. या 3 मंदिरांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. ज्योतिबा मंदिराच्या शेजारी केदारेश्वराचे सुद्धा मंदिर आहे. चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाची भव्य अशी यात्रा भरते. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या इतर भागातूनही लाखो भाविक येथे गोळा होतात. ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा मंदिराभोवती घातली जाते. ज्योतिबाच्या यात्रेत 50हून अधिक छोट्या मोठ्या सासनकाठ्या सुद्धा असतात. रत्नासुराच्या वधानंतर महालक्ष्मी अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असं संकट येऊ नये, म्हणून तुझी दृष्टी सदैव माझ्यावर असू दे. म्हणून महालक्ष्मी अंबाबाईच्या रक्षणासाठी ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. श्री ज्योतिबांचे दर्शन घेतल्यानंतर चाफेबनातील यमाई देवीचे दर्शन करण्याचा इथे नियमच आहे. यमाईच्या दर्शनाशिवाय ज्योतिबाची वारी पूर्ण होत नाही, अशी मान्यता भाविकांमध्ये दिसून येते. ओटी घेतल्यावर शिवशक्ती स्वरूपिणी पार्वती अर्थात आदिमाया आदिशक्ती रेणुका मातेचा अवतार असलेल्या यमाई देवीचा आशीर्वाद घेतला. यमाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही सगळेजण निघालो कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी. कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईचे मंदिर हे एक केवळ धार्मिक स्थळच नाही, तर हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. आम्ही दोघांनी आईचे हात जोडून आभार मानले, कारण आमचं लग्न निर्विघ्नपणे पार पाडलं म्हणून. तर कोल्हापूरच्या देवदर्शनाचा मिनी ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा.